मी एका कस्टमरकडे आलेलो आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की मशीन पाणी घेत नाही आहे. आपण चेक करू. पाणी घेत नाही आहे. सर्वात आधी आपण नळ बंद करून घेऊ. मशीनचा स्विच ऑफ करू. आणि मला असं वाटतं की फिल्टर ब्लॉक असू शकतो. पाणी घेण्याच्या इथं एक फिल्टर असतो, तो काही वेळेस माती पाण्यातली घाण वगैरे जाऊन कचरा वगैरे अडकून ब्लॉक होऊ शकतो, त्यामुळं आतमध्ये पाणी येत नाही. नळ बंद केल्यानंतर हे ओपन करू आपण. हो बघा किती घाण आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्ही पकडीने किंवा हाताने असे हा फिल्टर काढू शकता. हा फिल्टर बघा किती घाण आहे. हा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया आपण. बघा अतिशय व्यवस्थितपणे धुवून घेतलाय. हा फिल्टर पुन्हा जागेवर प्रेस करून लावायचा आणि हे व्यवस्थित टाईट करायचं. आतमध्ये रबर पॅकिंग असतं याच्या. तुम्ही व्यवस्थित टाईट नाही केलं तर पाणी लिकेज राहण्याचा पाणी लिकेज राहू शकतं त्यामध्ये. मित्रांनो, हा यूट्यूबचा माझा पहिला दुसरा व्हिडिओ आहे, त्यामुळे बरेच चुका होणार आहेत बोलताना वगैरे. इथं लहान मुलांनी हीटर ठेवला होता गरम, त्यामुळे वरची साईड जळली आहे. आता मशीन चालू करून बघू आपण आणि मशीन ऑन करू. पाण्याचा नळ ऑन करू आणि मशीन स्टार्ट करू. हे बघा व्यवस्थितपणे पाणी चालू झाले आहे. अशा प्रकारे असे छोटे छोटे प्रॉब्लेम असते, त्यासाठी तुम्हाला मेकॅनिकलला बोलवावं लागतं आणि त्यांचे चार्जेस द्यावे लागतात, एक 250-300 रुपये. तर अशा नॉर्मल गोष्टी आपण घरी पण करू शकतो. तर त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथनं पुढं मी अशा छोट्या छोट्या गोष्टी माहिती तुम्हाला शेअर करत जाईल. थँक्यू.